गाय चोरी केल्याच्या कारणावरून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या घटनेनंतर राजकारण तापलं आहे। अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात त्या युवकावर उपचार सुरू आहेत। दरम्यान त्याची विचारपूस करण्यासाठी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अकोल्यात आले होते। यावेळी त्यांनी युवकाची विचारपूस केली आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला। दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत। ते म्हणाले, कोणत्याही प्रकारची चूक नसताना विनाकारण मारहाण करण्यात आली। संतोष देशमुख प्रकरणासारखेच हे प्रकरण असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला। तर दोषींवर कठोर कारवाईची मागणी काँग्रेस करेल असे त्यांनी म्हटले आहे। झालेली घटना हा मॉब लिंचिंगचा प्रकार आहे आणि स्वतःला तथाकथित गोरक्षक म्हणून कशा पद्धतीनं अन्याय, अत्याचार आणि अर्थात अट्रॅसिटी होते याचा हा एक नमुना आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात, देशभरात स्वतःला संस्कृती रक्षक म्हणायचं, मात्र हे संस्कृती भक्षक आहे। आणि हा जो नंगानाच लावला याला थेट या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत। झालेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे। व्यक्ती कोणत्या धर्माची आहे याच्याकरता जर त्याला नग्न केला जात असेल, जर त्याला अमानुष पद्धतीची मारहाण केला जात असेल, त्यांच्या अंगावरच्या ज्या जखमा आहेत या जखमा कुठे ना कुठे संतोष देशमुख हत्याकांडाशी सारथम्य या घटनेचा आहे। कुठलंही वैमनस्य नाही, कुठलंही भांडण नाही, कुठलाही तट्टा नाही। मात्र असं असताना जर एखाद्या दलित तरुणावर इतका अमानुष हल्ला जर होत असेल आणि त्या पलीकडे जाऊन एखाद्या विशिष्ट धर्माचा असल्याचा कांगावा जर केला जात असेल तर ही घटना महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेची वाभाडे निघणारी हा एक प्रकार आहे। या घटनेचा तीव्र स्वरूपात काँग्रेस पक्ष आम्ही याचा निषेध करतो आणि बरीच या सगळ्या गोष्टीमध्ये जो प्रशासनाने या घटनेकडे जे दुर्लक्ष केलं आहे हे अक्षम्य स्वरूपाचं आहे। आरोपी हे ताबडतोबीनं कोर्टात हजर केल्या सुटतात काय? तर एवढी गंभीर घटना झाल्यानंतर आणि अट्रॅसिटीचा प्रकार असल्यानंतरही समाज कल्याण विभागाचे अधिकारी अद्यापर्यंत भेटत नाही। या युवकाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने कोणता विचार नाही। त्या सरकारच्या या असंवेदनशीलतेचं किंवा निर्लज्जपणाचा हा एक असणारा हा कळस आहे। या घटनेचा काँग्रेस पक्ष आम्ही निषेध करत असताना या परिवाराच्या सोबत आहोत। या घटनेची सखोल चौकशी व्हावी, आरोपींना ताबडतोब पकडलं जावं आणि या युवकाला ताबडतोब पुनर्वसन करावं ही आमची असणारी सरकारकडूनची अपेक्षा आहे। या पीडित व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस पक्ष आहे।